सादिक शेख सर, सुहास पाटील सर, असलम शेख सर, सागर देसाई सर आणि दिगंबर साळुंके सर यांना नमस्कार. कारण यांच्या प्रयत्नांनी हे जे सोशल फाउंडेशन व न्यूट्रिशन हे या माध्यमातून सुरुवात करायची या अभियानात, हे त्यांनी स्वतः म्हणजे हे शून्यातनं उभं टाकलेलं अभियान आहे. आणि हे कशासाठी आपली ट्रेनिंग वगैरे आहे की हे यांचे हात वाढवतात, म्हणजे एकत्र येतात, म्हणजे एक चांगल्या विचारांचा समाज एकत्र करण्याचं काम सुरू आहे. मग यामध्ये काय काय झालंय, आज आपण सर्व इथं आलो, महिला पण आल्यात, काही इथे थांबल्या ट्रेनिंगसाठी. तर मला असं सांगायचं आहे की एक फॅमिली मेंबर असल्यासारखी इथे वागणूक मिळाली आहे. इथं जिथं राहण्याची सोय केली आहे ती सर्व कमी पैशात पण खूप चांगलं मिळालं आहे, त्यासोबत प्रॉडक्ट मिळणार आहे. तर मी सर्वप्रथम असं म्हणते की मला वर्षा मॅडमशी बोलणं झालं. माझ्या आईला शुगर होती. मागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये 1-1.5 लाख रुपये खर्च झाले होते. मग अभिजित सरांशी बोलणं झालं आणि मग मी हिंमत केली की अँटॉक्स टी देण्याची. मग अँटॉक्स टी दिल्याच्या नंतर फायदा समजून आला सगळा की डोळ्याच्या ऑपरेशनला पण डॉक्टरांनी परवानगी दिली. मग हे पुढे आणखीन काय काय आहे की मी स्वतः ग्रामसेवक आहे. मग काम करताना मला पण न्यूरोलॉजिस्ट कडे वगैरे जावं लागलं बॅक पेन साठी वगैरे. मग ते नेमकं काय होते हे कळत नाहीये. तर मग आणखीन काही औषधं आहेत का. मी इथं सरपंच एक आहेत आलेले. तर आपण सगळे बघतो की आपण जिथे कुठे जातो ना तिथं प्रत्येकाच्या घरात काही ना काही दुखणं आहे. अँटॉक्स टी प्लस अँटॉक्स डी, PN, C लहान मुलांसाठी हे जे काय वर्किंग मध्ये आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये आहे हे सगळं आपलं शासन सुद्धा काम करतं. आता कालच्या 15 ऑगस्टला शासनानं तंबाखू जन्य पदार्थांपासून त्याच्यावर नियंत्रण येण्यासाठी त्यांच्या कायद्यानुसार एक शपथ घ्यायला सांगितली आम्हाला. मग आता सुरुवातीला मला काय वाटलं की इथे मी येऊ की नको, एक्सपोज होऊ का नको. आता एका सरांनी सांगितलं की हे रेकॉर्डिंग होईल आणि मग आपण, मला नाही ते एक्सपोज नाही व्हायचं म्हणून मी रेकॉर्डिंग देत नाही. पण मी अगदी फॉर्म भरताना देखील मी विचार करणार होते की मी माझं नाव देऊ का फॅमिली मेंबरचं देऊ, कारण मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. पण हे गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा सांगत आहे ही समाजाची गरज आहे. सर्व कुटुंब एकत्र आपण जे आलो ते एक कुटुंब म्हणून आलो. मी जेव्हा आली इथं मी एकटी आली. मी परभणीवरून आली. 12 तासाचा रस्ता आहे. 700 किलोमीटरवरून आली. तर माझी अभिजित सरांनी माझ्या वडिलांसारखी काळजी घेतली. मी निघाली का, बुकिंग झाली का ट्रॅव्हलिंगची, ती पोहोचली का, हा रस्ता कसा आहे, कुठं जावं, कुठं जाऊ नये. आणि एवढे पाठीशी, माझे वडील एक्सपायर झाले 15 एप्रिलला कालच्या. माझं माहेर परभणीतच होतं, म्हणजे एकाच गावामध्ये दिलं. तर वडिलांचा सकाळ संध्याकाळ कॉल यायचा की कुठे बेटा, कामात आहे, बस फक्त ते फॉलोअप घ्यायचे, कुठे आहे, आली का, काही प्रॉब्लेम, इतका सपोर्ट होता. आणि वडील गेल्याच्या नंतर मला जो सकाळी संध्याकाळी येणारा जो फोन होता तो अगदी, मी नंबर सेव्ह आहे सगळं, पण यायचा नाही. मग इमोशनल व्हायचे. पण मी इकडे येणार आहे असं कळाल्या बरोबर सकाळ, म्हणजे जशी मी माझं डिसिजन दिलं की मी इथे येणार आहे, तसं अभिजित पाटील सरांचा माझा फॉलोअप जे आहे ना, तर मला असं वाटलं की माझे वडीलच कॉल करतात. आणि जेंट्सची जास्त आहे. मग आपल्याला म्हणजे हे जे 4 स्तंभामधनं आपल्याला वर यायचं समाजकार्य करताना, तर जर तुमच्या घरातल्या महिलांना जर पाठवायचं असेल तर तुम्ही बिनधास्त तिथं पाठवू शकता. इथलची सोय, सिक्युरिटी, खाण्यापिण्यातलं जे काय काळजी घेतली आहे, अन्नपदार्थ सगळे काही व्यवस्थित आहेत आपल्यासाठी. आणि मला हे सांगायचे की धन्यवाद सादिक सरांना. प्रथम त्यांनी खूप शून्यातनं वरती आणलं हे सगळ्या गोष्टी, आणि ज्या समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे ती कमीत कमी खर्चामध्ये आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन केलं. त्याच्यामुळं हे एक अभियान जे आहे ना, हे प्रत्येकानं पुढे न्यायला पाहिजे. आणि सर्वांना ऑल द बेस्ट.